सूर्य मावळतीला चाललाय. आज आपण कोरेगावच्या पाठीला आहे आणि आज शिवजयंती 19 फेब्रुवारी आणि याच शिवजयंतीचं औचित्य साधून याच कोरेगावच्या फाटीवरती भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान दिनांक आहे 24/2/2026 रोजी आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी बघू शकताय तुम्ही प्रसिद्ध निकाली पंच आहे सुशांत शेठ, तसेच विकास सर आहेत आणि सर्व आयोजक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आपण या मैदानाचा आढावा घेणार आहे. एक दुसऱ्यासाठी चांगलं प्लॅटफॉर्म आणि या कोरेगावच्या फाटीचं आणखीन सुशोभीकरण केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. सर नमस्ते. नमस्ते. सकाळी पण आपण बाईट घेतली आणि आता पण तुम्ही बाईट मध्ये आहात. काय सांगचाल या छत्रपती उदयनराजे केसरी या मैदानाविषयी? आज 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचं दैवत म्हणून ज्यांना संबोधन आहे ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि या जयंतीचं औचित्य साधून येत्या 24 तारखेला छत्रपती शिवरायांचे थेट 13वे वंशज आदरणीय उदयनराजे भोसले यांच्या नावावरती या महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक दुसरा बैल मैदान उद्या 24 तारखेला या कोरेगाव MIDC मैदानावरती संपन्न होणार आहे. त्याच्या संदर्भात आजचा हा युट्यूबला येणारा तुमचा ब्लॉग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्षक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि अमोलभाऊ तांगडे मित्र परिवार यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली छत्रपती उदयनराजे केसरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान, ज्या मैदानाचं आयोजन आहे एक दुसरा आणि एक बैल अशा पद्धतीचं जे मैदान होणार आहे त्या मैदानासाठी ठिकाणी MIDC मैदान कोरेगाव आणि दिनांक आहे 24 फेब्रुवारी. ज्या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,07,000 रुपये, द्वितीय क्रमांक आहे 71,007, तृतीय क्रमांक आहे 41,007, चतुर्थ 21,007, पंचम 15,007, सहावा 1,007 आणि सातवा क्रमांक 7,007 असं हे मैदान. त्याचबरोबर या मैदानामध्ये क्वार्टर फायनल म्हणजे सेमीमध्ये जो 2 नंबरला येणार आहे त्यांचा क्वार्टर फायनल होणार आहे. म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडे 2,000 देऊन सन्मान केला जातो, परंतु इथं क्वार्टर फायनल होणार आहे. त्यासाठी पहिलं बक्षीस आहे 10,007, द्वितीय 7,007, तृतीय 5,007, चतुर्थ 5,007, पंचम 3,007, सहावा 3,007 आणि सातवा 3,007. त्याचबरोबर या फायनल विजेत्या प्रत्येक बैलगाडी मालकाला मानाची ढाल दिली जाणार आहे. म्हणजे छत्रपती उदयनराजे केसरी 2026 असं नामांकन असलेली ढाल देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेच्या नियमावलीनुसार या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि या मैदानाचं आयोजन 24 तारखेला जरी असलं तरी आता ऑनलाईन नोंद आजपासून चालू करता येते. तर जे दुसऱ्याचे बैलगाडी मालक आहेत चांगले पैरे करा. आणि आपल्याला माहिती आहे कोरेगाव MIDC मैदान म्हणलं की या मैदानाचा इतिहास आहे. आता बऱ्यापैकी समोर जी दगड होती त्यांनी बऱ्यापैकी गोळा केलेले आहेत. एकदा तुम्ही ड्रोनच्या साह्यानं ते शूटिंग घ्या आणि आपल्या या बाईट मध्ये द्या की जेणेकरून बैलगाडी मालकांना थोडं जे अडचण होती दगडाची, जे बैलांना पाळताना जी अडचण होती ती बऱ्यापैकी त्यांनी दूर करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथं बघायला गेलं तर इथं कोणत्याही प्रकारची अडचण नाही, म्हणजे विहीर नदी नाला असला काही विषयच नाही. आपल्याला सगळ्यांना माहितच आहे ही फाटी. त्यामुळं एक सुंदर असं मैदान येत्या 24 तारखेला संपन्न होईल. या 24 तारखेच्या मैदानाला महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना मी विनंती करतो की आपण बहुसंख्येने या ठिकाणी या स्पर्धेत सहभाग नोंदवा आणि या स्पर्धेचे साक्षीदार व्हा. सर सर्वात प्रथम या मैदानाला समालोचन किंवा झेंडा पंच कोण असणार आहेत काय? आता समालोचक म्हणून काय झालेलं 24 तारखेला मी आणि मोरेंचं नाव पहिल्या बॅनरवर आहे. आणि त्यावेळेला म्हणजे यांना पण कल्पना नव्हती की आम्ही अगोदर मैदान कातरखटावचं मैदान आयोजित होतं, मी हो म्हटलेलं होतं, परंतु त्यांचं काही कारण असतं ते मैदान कॅन्सल झालंय. त्यामुळं गणेश तांबे पण असणार आहेत बरोबर असे 3. त्याचबरोबर जे धनवडे बापू आहेत यांच्या संपन्न. आणि सर्वात महत्वाची गोष्ट एक दुसरा एक बैल मैदान आहे. या मैदानामध्ये त्यांनी आयोजन करत असताना आता दुसरा आदत सहभागी होऊ शकतो. आणि जर आदत सहभागी झाला बरं सहभागी होऊन गट जरी पास केला तर यांनी जे त्यांचं टोकन आहे म्हणजे प्रवेश फी आहे ते रिटर्न करणार आहेत. त्याचबरोबर या मैदानामध्ये गट पास सन्मान ते सन्मान चिन्ह देऊन करणार आहेत. म्हणजे बऱ्यापैकी एक सुंदर असं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि जर समजा आदतनं 1 नंबर केलाच म्हणजे मैदान आहे दुसऱ्याचं, पण एखादा आदत सहभागी झाला म्हणजे जर कसं असतं एखाद्या बैलगाडी मालकाला म्हणजे आत्मविश्वास असतो. आणि आपण मागं पाहिलेलं आहे की वडकीच्या मैदानात 2 आदतनी 2 नंबर केला आणि हिंदकेसरी पुसेगाव तर कधीही न विसरणारं मैदान यावर्षी जे झालं त्याचा प्रथम क्रमांकाचा मानकरी दोन्ही आदतच आहेत.
त्यामुळे जरी समजा इथं आदत सहभागी झाले आणि त्यांनी जर प्रथम क्रमांक केला तर आहे या रकमेमध्ये 11,000 रुपयाची त्यांनी वाढ दिलेली आहे. म्हणजे 1,07,000 आहे, त्यात 1,11,007 रुपये असं बक्षीस होणार आहे जर आदतनं 1 नंबर केला तर. पर्टिक्युलर दुशाचं मैदान असल्यामुळं आयोजकांनी आदतसाठी एक वेगळी सवलत ठेवलेली आहे जर ते पार्टिसिपेट झाले तर. सर्वात प्रथम ऑनलाईन नोंद चालू झाली आपली किंवा ऑनलाईन लॉट कधी काढले जातील? ऑनलाईन लॉट हे आदल्या दिवशी संध्याकाळी काढले जातील 23 तारखेला. ऑनलाईन नोंद चालू झाली. हो. नक्कीच. आणि काय आव्हान करचाल बैलगाडी मालकांना या मैदानाला येण्यासाठी? लवकरात लवकर ह्या मैदानाची नोंद करा. मैदानाची तुम्ही मैदान आता पाहिलेलं आहे, अगदी दगडी वगैरे सगळी उचललेली आहेत. मैदान अगदी छान असं पहिल्यापेक्षा केलेलं आहे, त्यामुळे इथं बैलांना पाहायला काही अडचण येणार नाही. त्यामुळे बैलगाडी मालकांनी चालकांनी ह्या मैदानासाठी उपस्थित राहावे.